सोलापूर शहरातील आंबेडकर चळवळीतील अग्रेसर असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रवेशामुळे सोलापूरमधील आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी ही मोठी घडामोड मानली जात आहे. महापालिका निवडणुकीत वंचित सोलापुरात अकोला पॅटर्न राबवणार असल्याच्या चर्चा सध्या सोलापुरात ऐकायला मिळत आहेत. ओबीसी अल्पसंख्याकांचा रोष हा प्रस्थापितांच्या विरोधात असल्याने त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी सोलापुरात अकोला पॅटर्न राबवणार असल्याचं वंचितचे नेते आतिश बनसोडे यांनी घोषणा केली आहे. त्यावेळी रवी गायकवाड यांच्या वंचित प्रवेशामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी सोलापुरात पुन्हा एकदा ताकदीने सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. 13 नोव्हेंबर या दिवशी आपले महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष साळुंके सर व जिल्हा अध्यक्ष मडकंबे चंद्रकांत मडकंबे यांच्या उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मी प्रवेश केलेला आहे व त्यांच्या हातून मला सत्कार करण्यात आलेला आहे. आणि सुजितदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे. आणि आज मला फार आनंद होतो की मी आंबेडकर चळवळीतला एक नेता आहे आणि आंबेडकर चळवळीतला असताना बाबासाहेबाच्या घराण्याची मी एक निष्ठा राहण्याची मी आज शपथ खातो. आणि बाबासाहेबाच्या एक निष्ठेनं मी राहून चळवळीला उभारा देईन. आणि सोलापूर शहराच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये चांगल्या वंचित शिवाय सत्ता होणार नाही याची मी खात्री आज तुम्हाला देऊ. आणि या उद्देशाने मी वंचितचं काम करणार आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान.